मंडळी नमस्कार। आणि आता सध्या राज्यामध्ये असलेल्या बोगस प्रमाणपत्र धारकांवर विशेषतः शासकीय सेवेचा लाभ घेणाऱ्या त्या बोगस प्रमाणपत्र धारकावर कारवाईचा बडगा हा उभारला जाणार आहे। महाराष्ट्र राज्यातील असलेल्या शासकीय सेवांमध्ये जे दिव्यांग आहेत ते वगळता बोगस प्रमाणपत्राच्या आधारे दिव्यांगांनी लाभ घेतल्याच्या अनेक तक्रारी अनेक दिवसापासून होत असल्या तरी त्यावर प्रशासनातील अधिकारी यांनी त्यांना दिलेलं पाठबळ आणि त्यामुळे एवढंच काय आज नव्हे तर गेल्या 45 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक शिक्षकांची व जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांची होत असलेली दिव्यांग बोगस प्रमाणपत्राची जी तत्परता आहे त्याचं प्रकरण हे अनेक तक्रारीतून पुढे आलं आहे। परंतु यावर कारवाई होणार का आणि त्यामुळे दिव्यांग बोगस प्रमाणपत्र आणि त्यातून मिळणारी भरभक्क रक्कम आणि त्याचा लाभ घेणाऱ्यांच्या लाभार्थ्यांची संख्या ही सुद्धा बळावल्याचं अनेक तक्रारीतून समोर आलं आणि त्यावर कारवाई कधी होणार याकडे तक्रारी झाल्यावरही कुणीच अंमलबजावणी केली नसल्याने आता या प्रकरणाकडे वेगळ्या पद्धतीने पाहत आहे। कारण महाराष्ट्र राज्यामध्ये IAS अधिकारी असलेले तुकाराम मुंढे यांची कार्याबद्दलची कर्तव्य तत्परता कुणाशीही तडजोड न करण्याची जी भूमिका आहे त्यामुळे तुकाराम मुंढे हे नेहमीच चर्चेत असतात आणि त्यांच्याकडे सध्या महाराष्ट्र राज्याच्या दिव्यांग विभागाचे सचिवपदाची जबाबदारी आहे। तर त्यांनी घेतलेला हा निर्णय आणि त्या निर्णयानुसार राज्यात असलेल्या 34 जिल्हा परिषद यांना दिलेले निर्देश हे कठोर आहेत। महाराष्ट्र राज्यात आणि या दिलेल्या निर्देशाचे पालन अवघ्या एका महिन्यात पडताळणी अहवालासह हे दिव्यांग आयुक्तालय यांच्याकडे सादर करावेत असे त्यांनी या आदेशातून म्हटलं आहे। नमस्कार, मी संतोष पिंगळे। महाराष्ट्रातील भ्रष्टाचार हा जरी आगळ्यावेगळ्या पद्धतीने असला तरी दिव्यांगाच्या लाभार्थी योजनेमध्ये जो लाभ त्या दिव्यांगांना देऊन समानता घडवण्याचं जे कामगार कायद्याचं किंवा शासकीय नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची संख्या सुद्धा बळावत असल्याचं वास्तव्य समोर आलं आहे। त्याबाबत दिव्यांगाचं काम महाराष्ट्र राज्यामध्ये दर्जेदार व्हावं आणि प्रत्येक दिव्यांगाला न्याय मिळावा याकरिता राज्यातील प्रहार संघटना बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून मोठ्या जोमाने काम करते आहे। परंतु सध्या सत्तेबाहेर आणि त्यांना आमदारकी नसल्यामुळे ते जरी दिव्यांगांना न्याय मिळवून देऊ शकले नसले तरी याबाबत राज्यातील वाढत्या तक्रारी पाहता राज्य विभागाचे असलेले दिव्यांग विभागांतर्गत कार्यरत असलेले राज्याचे सचिव तुकाराम मुंढे यांनी जिल्हा परिषदांना दिलेले निर्देश पाहता संपूर्ण राज्यात एक खळबळ उडाली आहे आणि ही खळबळ उडाणीसुद्धा वाजवी आहे। कारण दिव्यांग यांना सर्वांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची निर्देश असली भूमिका असली तरी त्यामध्ये झालेला सावळा गोंधळ हा चर्चेत असून अनेक तक्रारीतून दाखल झाला असून बच्चूभाऊ कडू यांच्या काळामध्ये त्यांना न्याय देण्यासाठी दिव्यांगाचं मंत्रालय उभारण्याचं काम हे महाराष्ट्रात झालं आणि त्यावेळेस बच्चूभाऊ कडू यांनी घेतलेले जे निर्णय आहेत यामध्ये दिव्यांगांना समानतेची वागणूक मिळावी, त्यांना घरकुल मिळावं, अनेक लाभ मिळावे अशा त्यांच्या भूमिका होत्या। परंतु शासनाकडून सध्या सत्तांतराच्या काळामध्ये झालेले बदल त्यामुळे हे दिव्यांग जे आहेत ते वंचित आहेत। त्यातल्या त्यात ह्या दिव्यांगांना मिळणाऱ्या योजना यासाठी असलेलं बच्चूभाऊ कडू यांचं काम हे महत्त्वपूर्ण जरी असलं तरी बोगस प्रमाणपत्राबाबत निर्देश देण्याचं कामही बच्चू कडू यांच्या माध्यमातून झालं होतं। पण त्यावर आता विरजण पडलं असलं तरी तुकाराम मुंढे यांच्या या भूमिकेने पुन्हा राज्यातील असलेल्या बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या पडताळणीचे निर्देश दिले आहे। यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या शिक्षण विभाग असो, आरोग्य विभाग असो, ग्राम विभाग असो अथवा बांधकाम विभाग असो यामध्ये जिथे दिव्यांगाची जी
विचारधारा आहे, दिव्यांगाची जीवनशैली आहे, त्याला उंचवण्यासाठी आरक्षण हे दिलेलं असलं तरी या ठिकाणी सुद्धा भ्रष्टाचार झाल्याचं पाहावयास मिळतं आणि त्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारीवर कारवाई व्हावी यासाठी तुकाराम मुंढे यांनी दिलेले निर्देश हे नक्कीच त्या दिव्यांगांना समानतेचा न्याय हक्क देण्यासाठी असलेलं एक आव्हान त्यांनी प्रसारमाध्यमातून केलं असलं तरी आता या पडताळणी अहवालात दिलेला कालावधी हा 1 महिन्याचा आहे आणि या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जो निर्णय ते घेतील त्यामुळे खऱ्या दिव्यांगांना त्या योजनेचा लाभ मिळेल आणि तुकाराम मुंढे यांच्या माध्यमातून होणारी ही पडताळणी आणि ज्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे लाभ घेतले आहेत, शासकीय सवलतींचा लाभ मिळवला आहे, एवढंच काय तर त्यातील काही बोगस प्रमाणपत्रधारक हे शासकीय योजनेतून पेन्शन योजनेचा लाभ घेत असल्याचं वास्तव्य असतानाही त्यांच्यावर आतापर्यंत का कारवाई झाली नाही अशी चर्चा त्या दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून चर्चेला जाऊ. दिव्यांगांनी हे सर्व समानतेने आणि एकतेने जगावं हा जरी शासनाचा निर्देश असला तरी त्याच्या अंमलबजावणीसाठी या ठिकाणी कार्यरत अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार आणि दिव्यांग बोगस प्रमाणपत्र तयार करून आणणाऱ्यावर कोणता गुन्हा दाखल होतो वा त्यांच्याकडून शासनाचा जो लाभ घेतला तो निधी पुन्हा परत घेतला जाईल का हे सुद्धा आत्ता चर्चेत रंगू लागलं आहे. तुकाराम मुंढे हे निर्भीड आणि आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असे नेतृत्व आहे. अनेकदा स्थानिक राजकारण्यांशी त्यांचं संगनमत न जुळल्यामुळे त्यांची भूमिका ही टोकाची राहिल्यामुळे त्यांना अनेकदा बदल्या मिळाल्या असल्या तरी तुकाराम मुंढे यांनी घेतलेला हा निर्णय दिव्यांगाच्या वतीने अभिनंदनाचा आहे, अभिमानास्पद आहे आणि अशी जर कारवाई झाली तर त्या दिव्यांगांना नक्कीच न्याय मिळेल आणि अनेक दिव्यांग जे खरोखर आहेत त्यांना त्याचा लाभ मिळावा हाच समतेचा एकतेचा संदेश आहे. तरी तुकाराम मुंढे यांनी घेतलेला निर्णय याबद्दल त्यांचं अभिनंदन व्हावं आणि जी दिव्यांगाची खरी क्षमता आहे आणि जे खरोखरच दिव्यांग आहेत त्यांना लाभ मिळावा. सदर व्हिडिओ हा तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या निर्देशनाच्या आधारावर मी बनवण्याचा प्रयत्न केला. सदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.